नमस्कार मंडळी, आज मी मस्त अशी मिक्स भाजी केलेली आहे. तर तुम्हाला अशी मिक्स भाजी आवडतो का? मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊया. नंतर यामध्ये अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आणि छान 2 मिनटं शिजवून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे 2 चम्मच. तर अशा प्रकारे पुन्हा छान मसाला ढवळून घेतलं आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य टाकून झालं. नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून अगदी छान तेल उतेपर्यंत आपल्याला सर्व मिश्रण शिजवून घेऊया. अगदी मसाला मस्त चमचमीत होईपर्यंत छान कढईला तेल उतेपर्यंत आपण शिजवून घेऊया. तर चला तर मग मसाला तयार आहे. यामध्ये आता टाकायचं आहे बीन्स. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनटं आधी बीन्स शिजवून घ्यायचं आहे. कारण बीन्स शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आधी सुरुवातीला आपण फक्त बीन्स शिजवून घेऊया. चला तर मग इथं 5 ते 6 मिनटं झाले. बीन्स छान असे सॉफ्ट झाले, छान शिजल्या गेले, 80% जवळपास शिजल्या गेले. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेले वांगे. तर इथं मी जवळपास 5 ते 6 वांगे घेतले आणि छान त्यांचं बारीक काप करून आपल्याला टाकायचं आहे. नंतर जवळपास 2 बटाटे, ते पण छान बारीक कापून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. भाजी छान ढवळून घेऊया आणि जवळपास पुन्हा 5 ते 6 मिनटं भाजीला शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे केलेली भाजी खायला मस्त वाटतो. नुसतं बीन्स खायला आवडत नाही, त्यामुळे अशा प्रकारे मिक्स भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे इथं मस्त झटपट अशी आपली भाजी तयार झाली. खायला तर मस्तच वाटतो. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त चविष्ट लागतो चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत. खायला तर मस्तच वाटतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण अशा मिक्स भाजी आवडतात का, हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया.